विरोधात पुण्यासह राज्यभर नाशिक पॅटर्न राबवण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री आर पाटील यांनी दिली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पुण्यासह राज्यभर नाशिक पॅटर्न राबवण्यात येणार आहे, असे गृहमंत्री आर पाटील यांनी स्पष्ट केले. धूम स्टाईलने दुचाकीवरून मिरवणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यरत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या रणरागिणी पुरस्काराचे वितरण पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुणे शहर आणि उपनगरांमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करूनही या घटना कमी होत नाहीत. पुण्यासह राज्यातील अन्य शहरांमध्ये अशा घटना घडत आहेत, परंतु नाशिक पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी केलेल्या उपाययोजना राज्यातील अन्य शहरांमध्ये राबवण्यात येतील. या संदर्भात पोलीस महासंचालकांशी चर्चा केली जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले. येरवड्यातील बालग्राममधील 7 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरच पोलिसांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून दिली जातील. मुंबईत किमान 350 चौरस फुटांचे तर पुण्यात पुरेशी जागा मिळाल्यास त्यापेक्षा मोठी घरे उभारण्यात येतील, असेही पाटील यांनी सांगितले. धूम पद्धतीने मोटरसायकली चालवणं, लोकांच्या जीविताला धोका निर्माण होणं आणि बेधुंदपणाने मोटरसायकली चालवल्यामुळं काही लोक जखमी होणं, मृत्यू पावणं हे प्रमाण दिवसेदिवस वाढत निघालं होतं. विधानसभेमध्ये अनेक आमदारांनी याबाबतीत तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या आणि पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. या कारवाया पुढेही चालू राहतील. तर तरुणांना काही कौशल्य निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत आणि ते सार्वजनिक रस्त्याचा वापर करत आहेत. मी महापालिकेशी आणि क्रीडा विभागाशी सुद्धा याबाबतीत चर्चा करीन. त्यांना काही पर्यायी जागा उपलब्ध करून देता येईल का, की जिथं त्यांच्याही जीविताला धोका उत्पन्न होणार नाही आणि त्यांची कौशल्य वाढतील, याचाही विचार शासन करील. पण जागा उपलब्ध नाहीत म्हणून रस्त्यावर निरपराध माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याचा अधिकार कोणाला मिळत नाही. त्यामुळं काही जे लक्ष्मीपुत्र होते, अनेक ठिकाणी दारू पिऊन सुद्धा अशा गाड्या चालवल्या जात होत्या. मोठ्या प्रमाणात कारवाया केलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा सातत्य ठेवून केल्या जातील. रस्त्यावरची वाहतूक सुरक्षित राहिली पाहिजे, या गोष्टीला पहिलं प्राधान्य दिलं जाईल. आता नेमका मृत्यू कशाने झाला हेही बघावं लागतं. काही वेळा वैद्यकीय कारणास्तव मृत्यू झाला तर त्या डॉक्टरांचे काही दोष होते का, संस्थेचे काही दोष होते का, याची शहानिशा न करता मृत्यू तर अनेक कारणामुळे होत असतात. त्यात कोणाचा हलगर्जीपणाने मृत्यू झाला असेल तर जरूर तो पोलीस चौकशीचा भाग आहे. मी स्वतः सूचना देईन आणि मृत्यूची कारणं आम्ही शोधू. जर कोण दोषी असतील तर कारवाईसुद्धा करू. याबाबतीत वरिष्ठ स्तरावर एक मिटिंगही झाली. अलीकडच्या काळामध्ये चेन स्नॅचिंग कमी करण्यात नाशिक पोलिसांना चांगल्या पद्धतीचं यश आलं आहे. आता त्यांनी ज्या उपाययोजना केल्या त्या डीजींच्या मार्फत सगळ्या पोलीस स्टेशनला कळवल्या जातील आणि तशा पद्धतीच्या उपाययोजना ह्या केल्या जातील. पण यामध्ये पोलिसांची एक अडचण आहे की साधारणतः सराईत गुन्हेगारांची नावं पोलिसांना माहीत असतात, माहितगार देत असतात. पण अलीकडच्या काळात दूर शहरातनं दुसऱ्या राज्यातनं येऊन काही वेळा चेन स्नॅचिंग केलं जातं. तर काही वेळा अशा प्रतिष्ठित घरातली मुलं चोऱ्या करतायत की जे आजपर्यंत कुठं पोलीसवर रेकॉर्डवर नव्हती. त्यामुळेही काही अडचणी निर्माण होत आहेत. पण महाराष्ट्रातल्या अनेक शहरामध्ये चेन स्नॅचिंग कंट्रोल झालं आहे. तोच प्रयोग आम्ही सगळ्या शहरामध्ये इम्प्लिमेंट करू की जेणेकरून हे प्रमाण थांबेल. एक पोलिसांच्याकडं उपलब्ध असलेल्या जागा ह्या कमी आहेत. आता जी घरं जुन्या काळामध्ये पोलिसांना दिलेली आहेत ते 180 चौरस फुटाची सुद्धा घरं दिलेली आहेत. त्यात बेडरूम नाही, एक किचन आणि तेवढंच घर. खूप दुरावस्थेमध्ये पोलीस राहतात आणि थोडासा हा प्रश्न दुर्लक्षित राहिला कारण निधीची उपलब्धी होत नाही. आता ह्या जागांचा व्यापारी तत्वावर वापर करून काही घरांची संख्या वाढवता येईल का, हुडकोसारख्या संस्थेकडून कर्ज घेऊन अधिकची घरं बांधता येतील का, हा सगळा अभ्यास आमचा सुरू आहे. यासाठी मुख्य सचिव, गृह विभागाचे प्रमुख सचिव, त्याचबरोबर वित्त विभागाचे सचिव या तिघांची एक कमिटी शासनाने केलेली आहे. 2 मीटिंग त्यांच्या झालेल्या आहेत. येत्या 15 दिवसात त्यांचा अहवाल आम्हाला अपेक्षित आहे. प्रसंगी आम्ही हुडकोकडून कर्ज घेऊ, पण एक कालबद्ध कार्यक्रम आखून आज जी घरं दिली जात आहेत त्याच्यापेक्षा मोठी घरं मुंबईसारख्या शहरामध्ये
350 चौरस फुटापेक्षा कमी नाही आणि अन्य शहरामध्ये जागा उपलब्ध असतील तर थोडीशी त्याहीपेक्षा मोठी घरं आम्ही द्यायचा निर्णय घेतला आहे. एक चांगला कार्यक्रम लवकरच महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित होईल.